सुरेश दस यांनी धनंजय मुंडेची भेट घेतली आहे, त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? माझी एकच प्रतिक्रिया आहे की बहुतेक प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भेट घेतलेली आहे. आणि असं म्हणताय सगळे लोक की म्हणजे बावनकुळे साहेबांनी भेट करून दिलेली आहे. तो जरी प्रकृतीसाठी भेट करून दिली होती, तर याच्यामध्ये कोणाची दखल घेण्याचा अर्थ नाही होता. पण जसं की अगोदर बघितलेलं आपण हे 2 दिवसा अगोदर की जसे जितेंद्र वाड भाऊ आणि सुरेश धस भाऊमध्ये ते वाद पेटलाय कोणत्या तो. आणि आज तुम्ही बघू शकता भेट घेतली. तो याच्यामध्ये एक होऊ शकते की तोडा-फोडा आणि राजकारण करा. तो आज जसे सगळ्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे. सुरेश धस भाऊनी, अंजलीताई दमाने आणि मी स्वतः असे खूप काही लोक आहे, मनोज जरांगे भाऊ, असे सगळ्यांनी मुद्दा उचलून धरलेला आहे. तो असा मला असं वाटते की जे फूट डालो आणि राजकारण करो, अशी नीती काहीतरी हे लोकांची चालू आहे. एक-एक करून सगळ्यांना फोडणार आणि हे लोकांना असंच राज करत राहणार. मॅडम, हे भेटीनंतर का संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का? ये भेटीनंतर बहुतेक भेटू शकते. हो सकता है ये भी बहुतेक हे पण होऊ शकते की हे गोष्टीवरही बोलण्यासाठी गेलेलं आहे धस भाऊ, की तुम्ही काहीतरी याच्यामध्ये न्याय करा, सगळ्यांना सांगा सरेंडर होण्यासाठी. आणि वो कृष्णा अंधाडे कुठे गायब आहे, त्याची विचारपूस करण्यासाठी गेलेलो आहे. मॅडम, धनंजय मुंडे यांना मोठी जिम्मेदारी दिली आहे. हं. त्याच्याबद्दल धनंजय मुंडेला मोठी जिम्मेदारी दिलेली आहे. जे अजित पवार गट आहे, ते अजित पवार गट नाही, तर धनंजय मुंडे गट आहे. 2019मध्ये जे सकाळी शपथविधी झाली होती, त्यांच्यानी धनंजय मुंडेच्या डोक्या होता त्याच्यामध्ये. आणि आत्ता पण जे पवार गट फोडलेला आहे, जे पक्ष एक चांगला एक ऐसा ज्याने एक कहते हैं ना, उनने बनाया था अपना पक्ष, शरद पवार साहब ने, आज जो फोड़ के ये लेके गया, ये धनंजय मुंडे का काम है, अजित पवार साहब का नहीं है. अजित दादा गट नाही आहे वो धनंजय मुंडे गट आहे. आणि ज्याच्यामध्ये काय करायचं आहे ते धनंजय मुंडेवरती आहे, अजितदादावरती काही नाही आहे.